मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की प्रश्नपत्रिका IMP क्वेश्चन पेपर घेऊन आलेला आहे मी, जो तुमचा भूगोलचा पेपर होणार आहे 26 तारखेला 26 तारखेला. तर त्याची काही IMP क्वेश्चन्स आणि आपण हे घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर काय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यामुळे तुमचा एक फायदा होईल, जेणेकरून सुट्ट्यात मी भरपूर IMP व्हिडिओ आणणार आहे. तुमचा रिझल्ट कसा चेक करायचा, कधी लागणार आहे, सुट्ट्यामध्ये तुम्ही काय करावे, 9वी नंतर 10वीत जाताना किंवा 10वी नंतर 11वीत जातानाचे काय करावे, हे संपूर्ण व्हिडिओ आपण आणणार आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. आणि लाईक देखील करा व्हिडिओला, आणि आवडला तर कमेंट करा, छान नाईस अशी कमेंट करा तुमच्या ह्याच्यात. चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. उत्तरपत्रिका पहा. आता इथं एक पर्याय दिलेले आहेत आणि हे विधानं काय करायचे, तुम्ही हे पूर्ण वाक्यात लिहायचे, मध्ये लाईन मारायचे. जे उत्तर आहे, आता पहिलं उत्तर आहे समजा, त्याच्या खाली लाईन मारायची अशा पद्धतीने. तर या ठिकाणी प्रश्न पहा, प्रश्न वाचतो आता मी. भारताचे स्थान पृथ्वीवर डॅश बोलला जात आहे, उत्तर व पूर्व. ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या डॅश वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात, बरोबर ना. भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. आता खाली जाऊया, जोड्या पहा. क्षेत्रभेट म्हणजे काय, तर नमुना प्रश्नावली. पिको दी नेब्लिना ब्राझीलचे सर्वोच्च शिखर आहे. सर्वाधिक नागरीकरण कुठं असतं, गोवाला आहे. रिओ दी जेनेरिक पर्यटन स्थळे, ठीक आहे. आता जाऊया खाली, प्रश्न तिसरा. हा थोडा ब्लरनेसमध्ये आला आहे, पण ठीक आहे, आपण समजून घेऊया. पुढे दिलेल्या प्रश्नांची मी वाचतोय, तुम्ही त्या नीट ऐका. पुढे दिलेल्या प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर लिहा, कोणतेही 4, ठीक आहे. ब्राझीलमधील पर्जन्याच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात. त्यानंतर ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते. त्यानंतर आहे भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे. असे 4 प्रश्न आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता. प्रश्न चौथा पहा. तुम्हाला नकाशा दिला जाईल, त्यामध्ये हे भरायचं. आता खाली भारताचा नकाशा देखील दिलेला आहे, पहा. इथं कसे प्लॉट करायचे पहा. सिक्कीम कुठे आहे, आता या ठिकाणी सिक्कीम आहे. आता सिक्कीम तुम्हाला या ठिकाणी एक हे आखावं लागेल, काय सूची म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. सूची आखताना एक बॉक्स आखा, ठीक आहे. त्यामध्ये एक अशी या ठिकाणी एक लाईन आखा. 1 मिनिट, आपण काय करू, व्यवस्थित आखू. अशा पद्धतीने एक बॉक्स आखा मोठा. त्यानंतर त्याला एक इथं चिन्हासाठी एक लाईन द्या. आणि त्यानंतर अशा किती आहेत तुम्हाला समजा 4 लिहायचे, तर 4 अशा पद्धतीने लाईन करून घ्या, ठीक आहे. झाल्या 4. त्यानंतर इथं वरती काय नाव द्या, सूची, ठीक आहे. सूची नाव द्या. इथं चिन्ह नाव द्या आणि इथं नाव. आता इथं काय, सिक्कीमचं चिन्ह समजा आपण डॉट स्ट्रक्चरने दाखवलं, ठीक आहे. सिक्कीम, इथं सिक्कीम लिहा. आता पहा, सिक्कीमचं स्ट्रक्चर आपण डॉटने दाखवलं, तर सिक्कीम लिहायचं. सिक्कीम या ठिकाणी आहे, बरोबर आहे. सिक्कीम या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी ट्रायंगल करा, डॉट जे चिन्ह आहे या ठिकाणी फर्स्ट नंबर द्या आणि नाव जरी लिहिलं तरी चालेल. त्यानंतर 2 नंबर आहे लक्षद्वीप बेट तुम्हाला माहिती असेल, इकडे खाली, ठीक आहे. इथं लक्षद्वीप बेट आहे, या ठिकाणं इथं दाखवा अशा पद्धतीने. त्यानंतर तिसरा आहे चेन्नई बंदर कुठे आहे, तर इथं असेल, ठीक आहे. इथं. त्यानंतर आसाममधील खनिज तेलाचे, ठीक आहे, ह्या जाऊ द्या. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं, माहिती आहे ना, इथून असं दाखवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे. पहा, पुढील ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो की पेपर तुमच्या हातात आला आणि ह्या नकाशा चालू झाला, तर सगळ्यात पहिले इथली सूची वाचा. सूचीमध्ये काय दिलं आहे ते पहा. आता समजा विषुवतीय वने, उष्ण गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश, उष्ण पानझडी वने, काटेरी झुडपे वने, समशीतोष्ण गवताळ प्रदेश. आता ते वाचल्यानंतर ते पहा आणि प्रश्न पहा. ब्राझीलमधील कोणतेही 2 वन प्रकार. आता वन प्रकार कशाने दाखवलेले आहेत पहा. इथं वने पहा, विषुववृत्ताजवळ वने इथं दिसतंय तुम्हाला वने. तर वन कशाने दाखवले ते कलर पाहायचा आणि मग वने त्याचं उत्तर लिहून टाकायचं. असे 5 प्रश्न आहेत, 4 लिहायचे. पुढील उदाहरण भौगोलिक कारणाला. भौगोलिक कारणाचा मी IMP व्हिडिओ अपलोड केला आहे, पाहिला नसेल तर जा
चॅनलला आहे भौगोलिक कारणे व टिपा IMP व्हिडिओ आहे, एकदम व्यवस्थित IMP सांगितलेला आहे आणि चारच दिलेले आहेत मी पहा. त्यामध्ये देखील याच्यातले प्रश्न आहेत ते पहा आणि ही देखील पहा. इजी आहे ते सगळे. आता आपण काय करूया, पाहूया. पुढील सांख्यिक माहितीच्या आधारे स्तंभलेख काढावा, त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा. ब्राझील व नागरिक संख्येची टक्केवारी दिलेली आहे, साल दिला आहे. आता स्तंभ काढायचा. स्तंभ म्हणजे काय, आलेख काढायचा. वरील आलेख काय दर्शवतो, तर काय दर्शवतो, ब्राझील नागरिकांना लोकसंख्येची टक्केवारी. कोणत्या दशकात नागरिकांचा वेग कमी झालेला दिसतो, कोणत्या दशकात झालेला आहे पहा. इथं सगळ्यात कमी कोणत्या दशकात आहे हे पाहायचं. पहा आता मी दाखवतो इथं. समजा आता हा जो 47 आहे 1960 मध्ये सगळ्यात कमी झाला आहे. त्यानंतर आहे 1980 ते 1990 या दशकात नागरिकांना लोकसंख्या किती टक्क्याने वाढ झाली आहे पहा. 1980 कुठे इथं आणि 1990 इथं आहे. किती टक्क्याने पहा, 66. 74 - 66 असं करा. 74.6 ठीक आहे मायनस 66.0 असे याची मायनस जे येईल ते उत्तर त्याचं राहील. सोपं असतं. त्यानंतर प्रश्न 6 आ मध्ये तुम्हाला 2 असे आलेख दिल्यास वाचन करून त्याच्या खालील प्रश्नाचे उत्तर लिहायचे असतात. भारत व ब्राझील याचे प्रश्न पहा, व्हिडिओ पॉज करून ते पहा. त्यानंतर प्रश्न 7वा शेवटचा प्रश्न पहा. आता पुढील सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे पहा. तुम्ही क्षेत्र भेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी करा. वनक्षेत्र भेट देण्यास प्रश्नावली तयार करा. कशी तयारी करणार हे पॉईंट वाईज लिहायचं आहे. ठीक आहे. याचं जर तुम्हाला नमुना उत्तरपत्रिका लागत असेल तर मी व्हिडिओ अपलोड करेल, त्यासाठी नमुना उत्तरपत्रिका कमेंट करा. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरं भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना कशी आहे ती तुलना करायची आहे, दमट वगैरे असं. ठीक आहे. भारताची मैदानी प्रदेशातील वैशिष्ट्य कोणती हे प्रश्न पाठ करून जा, महत्त्वाचा आहे. हा आणि हा हे 2 IMP आहेत. ठीक आहे. हे 2 IMP करून जा. आणि अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर आपण घेऊन आलो होतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच जा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.